श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे 15 ऑगस्ट, उद्या कृष्ण जयंती आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे। तर त्यावर माझे व्हिडिओ टाकणं चालूच आहे। पण त्यासोबत उद्या कृष्ण जयंती केव्हा साजरी करावी, कशी साजरी करावी, नैवेद्य कोणता दाखवायचा, उपवास केव्हा करायचा, त्याबद्दलच आजची संपूर्ण माहिती आहे। त्यासोबत सेवा कोणत्या करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर उद्या आहे 15 ऑगस्ट, म्हणजे उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे आणि परवा आहे गोपाळकाला। तर आपल्याला उद्याच्या दिवशी ज्या काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेलाच आहे। पण आता खूप महिलांना हा प्रश्न पडतो की कृष्ण जयंती नेमकी साजरी केव्हा करायची, कारण उद्या कृष्ण जयंती आहे, परवा गोपाळकाला आहे। तर सेवा कधी करायच्या, त्याच्यानंतर कृष्ण जयंती जो आपण पाळणा हलवतो तो केव्हा हलवायचा, त्याबद्दलच आज मी सांगणार आहे। तर उद्या कृष्ण जयंती आहे, उद्या रात्री 12 वाजता आपल्याला सेवा करायची आहे। उद्या रात्री 12 वाजता म्हणजे 15ची जी तारीख आहे उद्याची ती संपणार आणि 16 तारीख सुरू होणार, म्हणजे रात्री 12 वाजता। तर रात्री 12 वाजता तुम्हाला या सेवा करायच्या आहे। 12 ते 12:39 मध्ये सेवा केल्या तरी चालतील, 12:39 नंतर सेवा केल्या तरी चालतील। पण 12 ते 12:39 बाळकृष्णांचा जो जन्म आहे तो 12:39ला झालेला आहे। तर त्याच्यामुळे ज्या तुम्हाला सेवा करायच्या आहे, ज्या तुम्हाला संतान प्राप्तीसाठी म्हणा किंवा अशा म्हणा तुमची जी इच्छा असेल, इच्छापूर्ती करण्यासाठी म्हणा, किंवा तुम्ही जो कृष्ण जयंती साजरी करत असणार त्यासाठी तुम्हाला पाळणा हलवायचा आहे, तर ती तुम्हाला उद्या रात्री करायचं आहे। म्हणजे 15 ऑगस्टची रात्र 12 वाजता आणि 16 सुरू होणार, त्यावेळेस तुम्हाला उद्या रात्री या सेवा करायच्या आहेत आणि कृष्ण जयंती ही साजरी करायची आहे। तर आता तुम्हाला हे तर समजलंच की उद्या रात्री 12 वाजता आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि ज्या काही संतान प्राप्तीसाठी म्हणा किंवा पाळणा आपल्याला हलवायचा आहे। तर यासोबतच आता सेवा कशी करायची किंवा जी आपण कृष्ण जयंती आहे ती साजरी कशी करायची, त्याची मांडणी कशी करायची, त्याबद्दलच आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला एक पाट, चौरंग तुमच्याकडे जे असेल ते घ्या, त्याच्यावर लाल वस्त्र तुम्ही अंथरा। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर राधाकृष्णाची मूर्ती असेल तर ती एका बाजूला ठेवा। आपल्या गाईची, वासराची जर असेल तर ती सुद्धा तुम्ही राहू द्या, कारण जे आपले बाळकृष्ण जे होते त्यांना गायी अतिशय प्रिय होत्या। तर आपण त्यांना गोपाल म्हणायचो, म्हणजे गायींचं पालन करणारा। तर त्यांना गायी अतिशय प्रिय असल्यामुळे तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती असेल तर तीही तुम्ही तिथे राहू द्या। आणि सगळ्यात आधी आपण पूजा करतो गणपती बाप्पांची, तर सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पा ठेवायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मधोमध तुम्हाला पाळणा ठेवायचा आहे आणि त्या पाळणा मस्त तुमच्याकडून जर झालंच तर छान त्याला सजवा। आणि त्याच पद्धतीने जर शंख असेल तर शंख ठेवा आणि एका बाजूला दिवा ठेवा। तर दिवा जेव्हा तुम्ही ठेवणार त्याच्या खाली पहिले तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत पांढऱ्या, त्याच्यावर कुंकू, हळद टाकायचं, मग दिवा ठेवायचा। आणि सगळ्यात आधी पूजेची सुरुवात करताना सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे। तर सगळ्यात आधी दिवा पेटवायचा, ही अशी सगळी मांडणी करायची, फुलं वगैरे ठेवायचे, दिवा अगरबत्ती सगळं लावायचं। अशी मांडणी केल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना जर अभिषेक करायचा असेल तर करू शकतात, नाही केला तरीही चालेल। अभिषेक केला तर ओम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला तांदळावर ठेवायची आहे। जे आपण मांडणी केली आहे तिथे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर थोडं कुंकू हळद टाकून ते गणपती बाप्पांना तिथे ठेवायचं। त्याच्यानंतर गणपती बाप्पांना कुंकू, हळद, अक्षता व्हायच्या आहेत, जास्वंदाचं फूल व्हायचं आहे, दुर्वा व्हायच्या आहेत आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे। आता झाली गणपती बाप्पांची सेवा। आता पुढे आलं बाळकृष्णांची सेवा। तर आता बाळकृष्णांची सेवा तुम्हाला रात्री 12 पासून सुरुवात करायची आहे। बाळकृष्णांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्तम, 1 वेळेस स्त्री सूक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे। तर आता तुमच्याकडून जर नसेल होत तर 1 वेळेस स्त्री सूक्तम, 1 वेळेस पुरुष सूक्तम म्हटलं तरीही चालेल। आता तुमच्याकडून हेही नसेल होत तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अभिषेक करताना। पंचामृताने करा, दह्याने करा, पाण्याने करा, ज्याची इच्छा ज्याच्याने करता येईल त्याच्याने करा। अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून
ती मूर्ती तुम्हाला तिथे एक छोटं पाट जे असतं ते आपलं त्याच्यावर ठेवा. सेवा करा आधी. सेवा तुम्हाला मी सांगितलेल्याच आहे की संतान प्राप्तीच्या असतील त्या कोणत्या, आणि व्यंकटेश स्तोत्रमची म्हणा किंवा विष्णू सहस्रनामाची म्हणा किंवा विष्णू सहस्रनामावलीची जी सेवा आहे, या सेवा तुम्ही करा. त्याच्यानंतर ज्या संतान प्राप्तीच्या सेवा आहेत की गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे, भगवान विष्णूंची 24 नावे, त्याच्यानंतर संतान गोपाल मंत्र, संतान गोपाल स्तोत्र, हे जे आहे हे संतान प्राप्तीच्या सेवा आहेत. तर या सेवा पहिले करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर 12-39 झाले की ते बाळकृष्ण जे आहेत ते तुम्हाला त्या पाळण्यात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला पाळणा हलवायचा आहे 12-39ला. तर हे सगळं झालं की याआधी तुम्हाला राधाकृष्णाची जी मूर्ती आहे त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गाय वासरू जी आहे त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तर यांची सगळ्यांची पूजा झाल्यावर 12-39ला तुम्हाला पाळणा हलवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही पाळणा हलवणार त्यावेळेस तुम्हाला जो बाळकृष्णाचा पाळणा जो आहे तो म्हणायचा आहे. आता तुमचे जर पाठ असेल तर तसं म्हणा, नाही तर यूट्यूबला लावून दिला तरीही चालेल. तर तो पाळणा आधी म्हणायचा. त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. बाळकृष्णाची करा, 5 आरत्या करा, तुमची जी इच्छा असेल तितक्या तुम्ही आरती करा. आरती वगैरे झाली की तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य कोणता दाखवायचा, तर नैवेद्य तुम्हाला सगळ्यात आधी पंजिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. जो धणे असतो, धणे गूळ ड्रायफ्रूट मिळून जी एक पावडर तयार केली जाते धण्याची, त्याला पंजिरी म्हणतात. तर तो एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. दुसरा नैवेद्य तुम्हाला पोह्याचा दाखवायचा आहे. पोहे म्हणजे भिजवलेले पोहे. आता ते तुम्ही दह्यात भिजवा, ताकात भिजवा, दुधात भिजवा, तुमची इच्छा. पण भगवान कृष्णांना पोहे अतिशय आवडत होते म्हणून तुम्हाला पोह्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. एक पंजिरी, दुसरं पोहे, तिसरं दूध, चौथं लोणी आणि 5वं तुमच्याकडे जी काही गोड वस्तू असेल ती दाखवली चालेल, नाही तर ड्रायफ्रूट जरी दाखवले तरीही चालेल. पण एक गोष्ट विसरायची नाही की प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला 5 फळं असतील तर 5 काय बाळा 2 मिनिटं. त्यासोबत तुम्हाला 5 फळं जर असतील तर 5 फळं ठेवा, आणि नसतील तर निदान 1 फळ जरी असेल तर ते सुद्धा ठेवा नैवेद्य म्हणून. आणि त्याच्यावर सुद्धा 1 तुळशीपत्र तुम्ही ठेवा. जेवढे तुम्ही नैवेद्य ठेवणार आहात तेवढं तुम्ही त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. कारण तुळशीपत्राशिवाय नैवेद्य अपूर्ण आहे. तुळशीपत्राशिवाय नैवेद्य देव घेत नाहीत. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि विष्णू हे बाळकृष्णांचाच एक अवतार आहे. म्हणून नैवेद्य जेव्हा ठेवणार त्यावेळेस तुम्हाला त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. तर आता हा झाला नैवेद्य. तुम्हाला आता हे समजलं पूजा उद्या कधी करायची, कशी करायची, मांडणी मी सांगितलेली आहे. त्यासोबत नैवेद्य कोणता दाखवायचा. तर हे सगळं झाल्यावर आता उपवास तुम्हाला उद्याच करायचा आहे. उपवाससुद्धा तुम्हाला उद्या करायचा आहे. आणि उत्तर पूजा ही परवा करायची आहे. उद्या रात्री तुम्ही सेवा करणार आहात तर परवा सकाळी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजेला आपल्याला काही नाही, जे आपले तिथे ठेवलेले जे बाळकृष्ण आहेत, जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार त्यावेळेस तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवून आरती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची अभिषेक करूनच तुमच्या देवारात ठेवा. गणपती बाप्पा पण अभिषेक करून देवारात ठेवा. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही जिथे असतील त्या तिथे तशा ठेवून द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूर्ण जी सेवा होती किंवा उद्या कृष्ण जयंती कशी साजरी करायची, त्याच्यानंतर सेवा कोणत्या करायच्या, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सगळी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.